नमस्कार, मी डॉक्टर मनीषा माने नवले। आज गुरुवार, स्वामी समर्थांचे नाव घेऊन मी आज एका महान कार्याला सुरुवात करत आहे। मिशन ज्ञानराधा, जिथे सर्व गोरगरिबांचे पैसे अडकले आहे। मी एक डिपॉझिटर आहे, श्रीरामपूर येथील ब्रांचची। माझ्या वडिलांचे देखील 50 लाखाहून अधिक अमाउंट ज्ञानराधामध्ये अडकली आहे। आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओज बघितले, बातम्या बघितल्या, जिथे कुठे यांनी जे फ्रॉड केले ते सिद्ध झाले, तरीही सरकारकडनं त्यांना अटक झाली आहे। अर्चना कुटे या तरीही फिरत आहेत। आज आपल्याला आपल्या पैशासाठी लढा द्यायचा आहे। ज्ञानराधामध्ये जी आपण गुंतवणूक केली होती, ह्याची ईडीने चौकशी केल्यानंतर असे सिद्ध झाले आहे की सुरेश कुटे यांनी हा संपूर्ण पैसा त्यांच्या द कुटे ग्रुप यामध्ये वळवला होता। परंतु आपल्याला कोर्ट पुरावा मागतं। त्यासाठी आपल्याला ईडीने जे ऑडिट केले त्याचा रिपोर्ट मागवायचा आहे आणि तो मागवण्यासाठी मी आज सर्व सभासद यांना एकत्रित गोळा करण्याचं काम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करणार आहे। त्यासाठी आम्ही वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले आहे। प्रत्येक शाखेतील सभासद ज्यांचे 1000 रुपयापासून कोटीपर्यंत अमाउंट असेल, अशा सर्वांनी आज एकत्र यायचं आहे। तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी जरी पैसे भरले असतील, तरीही तुमच्या घरातील एक प्रतिनिधी या ग्रुपमध्ये सामील व्हायला हवा। आपण ही लढाई ऑनलाईन लढणार आहोत। आपला आवाज हा आज आपण विखुरलेले आहोत। आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही आहे। त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा लढा देण्यासाठी एकत्रित यायचं आहे। तर मी सर्वांना या व्हिडिओमार्फत असे आवाहन करते की लक्षात ठेवा, अन्याय करणारा हा गुन्हेगार असतोच, पण अन्याय सहन करणारा हा त्यापेक्षाही मोठा गुन्हेगार असतो। त्यासाठी आपल्याला आपले पैसे परत मिळवायचे आहेत आणि ज्यांनी कोणी त्यांच्या नातवंडासाठी लग्नासाठी पैसे डिपॉझिट केले होते, त्यांनी थोडे दिवस थांबा आणि आपला पैसा जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही लग्न लावा। पण आपले पैसे हे आपल्याला परत मिळवायचेच, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यासाठी आमच्यासोबत या, लढा द्या।